आज साक्षात म्हणजे आम्हाला अभिमान वाटेल, तुम्हाला स्वतःला अभिमान वाटेल असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आलेले आहेत. झेलम परांजपे ज्या ओडिसी शास्त्रीय नृत्यांगनासाठी ओळखले जातात. खरं तर काय होतं की बऱ्याच वेळा शास्त्रीय नृत्याशी संबंधित असलेल्या त्यांची ओळख ही फक्त त्यांच्या कलेपुरती दिली जातात, परंतु मला त्यांच्याविषयी एक वेगळी ओळख म्हणजे त्या सामाजिक कार्यकर्ते आहेत. आणि सांगितलंच की संजय सरांबरोबर मी 3 महिने काम केलं होतं, पण त्यापूर्वी मी त्यांना ओळखत होतो. म्हणजे बोलतात ना की बॉक्समध्ये एखादी पैठणी साडी असते आणि ती पैठणी साडी काय काढताना पाहताना जो आनंद मिळतो, परंतु ती पैठणी साडी ज्यावेळी प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेली असते आणि ती सोडताना ज्यावेळी ती स्टॅपलरची पिन लागते ना, तशी यांची ही पत्रकारिता आहे. तर पहिलं दखल प्रमाणपत्र हे घेण्यासाठी मी संजय सावंत यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. दखलपत्र ज्यांना प्राप्त झाले ते संजय सावंत यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. कलाश्रम या संस्थेतर्फे मला जो आज पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल कलाश्रम ही संस्था सुरू करणारे संस्थापक अध्यक्ष माझ्यासोबत ज्यांनी 3 महिने का होणं काम केलं ते नंदकुमार पाटील, त्यांच्या पत्नी नंदिनी पाटील, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या झेलम परांजपे. माझा आणि नृत्य किंवा एंटरटेनमेंटचा काही संबंध नाही, पण तुमचं नाव हे जागतिक दर्जाचं असल्यामुळे मी फोटोतून किंवा कार्यक्रमातून बघितलेलं आहे. प्रत्यक्ष भेटण्याचा पहिला प्रसंग आला, त्याबद्दल तुमचं पहिलं धन्यवाद. त्यानंतर चंद्रकांत पुरंदरे यांच्या नावाने जो मला पुरस्कार मिळतो आहे, त्यांच्या कन्या ॲडव्होकेट म्हणजे ॲडव्होकेट आहेत, त्यांचंही मनपूर्वक आभार. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व श्रोतेगण, माझी पत्नी आणि माझा मित्र म्हणजे हर्षद प्रधान, म्हणजे पत्रकारितेत असल्यापासून आम्ही ज्यावेळी तो पत्रकारितेत होता, मी पत्रकारितेत होतो, आता तो शिवसेना उभाटा या पक्षाचे जनसंपर्क अधिकारी आहे हर्षद प्रधान. नंतर माझ्या लक्षात आलं की हर्षदच्या आईचं निधन झाल्यामुळे या महिन्यात पुरस्कार आहे. आणि ह्या सर्व कार्यक्रमासाठी, कारण त्याने सुद्धा सांगितलं की आमचं काम एक जास्त करून लिहिण्याचं असतं, फार कमी वेळा आम्ही बोलतो. यूट्यूब चॅनल असेल तर मी फार रेअरली बोलतो. तर या आजच्या या घरगुती म्हणजे कौटुंबिक कार्यक्रम आहे. तुम्ही एवढं मोठं काम करता खरंच माहिती नव्हतं, कारण जो कोण कार्य करतो ना, म्हणजे काय काम असतं डोंगरा एवढं आणि म्हणजे उंदरा एवढं काम असतं सांगतात डोंगरा एवढं. तुमचं काम आहे डोंगरा एवढं आणि तुम्ही सांगत सुद्धा नाही. त्यामुळे तुमचं पहिलं नंदकुमार पाटीलजी या सगळ्या ह्याचं, कारण आताच मॅडम म्हणाले ते खरं आहे. एक कार्यक्रम समजा वर्तमानपत्र म्हटल्यावरती हर्षल त्याला दाद देऊ शकेल किंवा काय, आजकाल इव्हेंट वगैरे दर 3 महिन्याला होत असतात, तुम्ही दर महिन्याला कार्यक्रम करता आणि नवख्या लोकांना संधी देता, हे फार विशेष आहे. त्यामुळे या संस्थेचं, या संस्थेच्या मागे असणारे दृश्य अदृश्य हात, या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि एक व्यासपीठ म्हणजे कसं असतं की नवीन लोकांना संधी देणं हे फार कमी वेळा होतं आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये नवख्या लोकांना शिकवण्याचे दिवस गेले आता. कारण आता जे नवखे लोक येतात तेच आम्हाला शिकवत असतात की काय असतं, कारण ते गुगल ट्रान्सलेटर सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे जे या क्षेत्रात आहेत. तो मला सांगायचं आहे की परांजपे यांच्या आपण कन्या आहात, योगा एक म्हणू शकतो, फक्त योगायोग आहे की 15 सप्टेंबरला सरांचं निधन झालं 2012ला आणि माझा जन्म सप्टेंबर महिन्यातला आहे 2 सप्टेंबर. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा मॅडम की बाबांचं जे कार्य, मला ज्या नावाने पुरस्कार दिला जातो, मला जे ओळखतात त्यांना माहिती आहे मी काय पद्धतीचं स्वतःबद्दल सांगणं ठीक नाही. आणि मी ज्या पेपरचा संपादक आहे गेले 8 वर्ष, आपलं महानगर आपल्या सर्वांना माहिती आहे हा पेपर कसा फायर ब्रँड आहे आणि काय आहे. त्यामुळे मला या पुरस्कारासाठी आपण योग्य समजलात याबद्दल आपल्या म्हणजे आपलं नंदकुमार पाटील जी संचालिका असलेल्या नंदिनी पाटील, संपूर्ण
कलाश्रम परिवार आणि या आजच्या कार्यक्रमासाठी हे एवढ्या लांबून पाऊस पाणी सगळ्या गोष्टी करून झेलम परांजपेताई आलेले आहेत. मला त्यांचं सुद्धा ऐकायचं आहे. सो पुन्हा एकदा धन्यवाद. आणि जसं सांगितलं जाहीरपणे नाही, तुम्ही कधी हक्काने सांगू शकता कुठल्या प्रकारची मदत किंवा काय. आणि निश्चितपणे मी स्वतः आणि आपलं महानगर परिवार ह्या चांगल्या उद्दिष्टासाठी कायम सोबत असेल. धन्यवाद. फेसबुकवर टाकताना असं म्हटलं होतं की मी गेली 40-45 वर्ष पत्रकारिता करतोय, परंतु माझ्या संस्थेची बातमी मी कोणाला कधी दिली नाही किंवा ज्या वर्तमानपत्रामध्ये मी काम करतो तिथे कधीही छापली नाही. म्हणजे नवाकाळमध्ये 18 वर्ष 7 वर्ष असं सगळं, पण माझ्या पेपरमध्ये कलाश्रमचा क पण येणार नाही याची मी काळजी घेतली होती. परंतु ह्यांनी ज्यावेळी एवढी म्हणजे 5 कॉलम बातमी छापली त्यावेळी मला ते फेसबुकवर टाकावं लागलं की अशा पद्धतीने माझ्या संस्थेची बातमी आली. तर हा सगळा काय बोलतात ना माहोल आहे, हा आम्हाला प्रेरणा देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच वेळा लोकांना असं वाटण्याची शक्यता आहे की पुरस्कार कोणाला देतात आणि का देतात असं होण्याची शक्यता आहे. तर हा पुरस्कार असतो जे आमच्या सान्निध्यात आले, म्हणजे माझ्या सान्निध्यात आलेले ज्यांना मी पाहिलंय, घडताना पाहिलंय, त्यांना हा पुरस्कार असतो. म्हणजे एका बाजूला चांगलं दिसतं, तिथे टोचायचं तिथे टोचण्याचं काम ते सातत्याने करत असतात. अगदी म्हणजे तुम्हाला कधीही ते काय भडक अशा बातम्या देताना दिसणार नाही. त्यांचं सगळ्या पत्रकारांना सांगणं असतं. आणि कधीही म्हणजे मी त्यांच्याबरोबर काम केलं तर मला स्टाफवर कधी रागवले असा प्रकार पाहिला नाही. फार तर का जमलं नाही, कशासाठी जमलं नाही, का केलंच नाही. तरी हे सगळी जी उत्तर आहेत ही उत्तरं समोरच्या माणसाला काम करायला भाग पडतात. आणि त्या प्रेरणेतूनच मी त्यांच्याबरोबर काम केलं. मला छान वाटलं आणि आज मी त्यांना पुरस्कार जाहीर केला आणि ते आले आणि घेतलं याचा मला मोठा आनंद झाला आहे. त्यामुळे मी दोघांचं आमच्या संस्थेच्या वतीने आभार मानतो. त्यांनी स्थानापन्न व्हायचं. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मनाली आगाशी. आमची 63वी स्पर्धा आहे. आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस सुहास वासावे. त्यांच्या स्नेही आलेले आहेत. सुहास वासावे रत्नागिरीचे आहेत. त्यांना आज कुठेतरी लेक्चर द्यायला जायचं होतं, त्यामुळे येता आलेलं नाही, तर त्यांनी त्यांना पाठवलेलं आहे. पुढे 1995 मध्ये भारताने मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड होस्ट केलं होतं. म्हणजे वेगवेगळे, आता तर खूप होतात, वेगवेगळ्या विषयाचा ऑलिम्पियाड होतं. मग शाळेतली मुलं हे करतात. तर मॅथ ऑलिम्पियाड भारताने होस्ट केलं होतं. आणि तेव्हा TIFR ची माणसं माझ्याकडे आली होती की एक हे गणित आहे, म्हणजे तो त्या ऑलिम्पियाडचा लोगो होता. हे गणित आहे, हे गणित तुम्ही नृत्यातून सादर करू शकाल का? म्हटलं ठीक आहे, करू ना. त्यांनी आम्हाला बाकी सगळा ओडिसीचा कार्यक्रम करायला बोलवलं होतं, पण एक हे गणित तुम्ही करा. ते पटकन ते गणित सांगते. एक खांब आहे, त्या खांबाच्या वरती एक मोर बसलेला आहे. खांबापासून काही अंतरावर एक म्हणजे खांबाच्या तिथे नागाचं बीळ आहे. खाली एक साप येतो. साप येताना तो मोर त्याला बघतो आणि तो अशी झेप घेतो त्या सापाला पकडायला. सापाची गती मोराची गती समान आहे. तर आणि त्या खांबाची पण आपल्याला उंची दिलेली आहे. त्याच्यामुळे प्रश्न होता की खांबाच्या म्हणजे त्या बिळापासून साप किती दूर होता हे काढायचं. म्हणजे आता शाळेत पायथागोरस थिअरम असतोच, हे राईट अँगल, तर ते तसं होतं. तर आता हे नृत्यातून कसं दाखवायचं? आता ओडिसीमध्ये मोर, मस्तपैकी मोर दाखवता येतो किंवा साप दाखवता येतो. तर मग दृश्य कसं निर्माण केलं की रानातून साप दिसतात. म्हणजे तो श्लोक किंवा ते गणित लीलावती नावाच्या एका गणिती ग्रंथातला आहे तो. तर बाप भास्कराचार्य आणि मुलगी लीलावती रानातून
जात आहेत तेव्हा खूपशे मोर दिसतात, साप दिसतात आणि वडिलांचा गणिती मेंदू ताजा होतो आणि प्रश्न विचारतात असं ते निर्माण केलं. आणि ते इतकं, आणि तेव्हा तर सगळे गणिताचे शिक्षक आणि शिष्य होते त्याच्यामुळे आम्हाला डोक्यावरच घेतलं की ते केल्यानंतर. त्याच्यानंतर मला वाटलं की अरे आपण, आणि माझी गणिताची बॅकग्राऊंड असल्यामुळे मग ते अख्खं लीलावती मी घेतलं. ते आता मी विसरले किती श्लोक होते त्याच्यात, पण त्यातले 13 निवडून एका दिवसाची गोष्ट निर्माण केली आणि ते गणित आणि नृत्य एकत्र आलं. हे तू बोललीस म्हणून नाही, नाही तर माझ्या डोक्यात पण आलं नसतं बोलणं. बस अजून काय म्हणू? ठीक आहे. 13 का? नाही, त्याच्यात श्लोक मला वाटतं 253 वगैरे आहेत. हा, 13 निवडले आणि कसं त्याच्यात त्यांनी, म्हणजे भास्कराचार्यांनी आम्हाला नृत्य बसवायला सोपं केलं असंच मी म्हणेन. कारण पहिला श्लोक गणपतीवर आहे त्याच्यामुळे सुरुवात करायला फारच उत्तम. आणि शेवटचा नाही, पण त्यातला एक श्लोक असा होता की हा गणिती ग्रंथ जो कोणी वाचेल तो अतिशय बुद्धिमान होईल. तर त्यांनी आम्ही शेवट केला. म्हणजे हे 2 श्लोक गणित नव्हती, पण मधले 12 श्लोक ही गणित होती. असं त्याच्यापेक्षा जास्ती घेतलं असं तो कोण बसणार इतका वेळ? हो का? हे नव्हतं मला माहिती.